आणि आज मूल निवासी दिवस आहेत आणि मुंबई लोकांना बरीच डिफरंट वस्तूसाठी आठवत आहेत. मुंबईसाठी लोक ड्रीम करतात. मुंबईचे बीचेससाठी का मुंबईचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्ससाठी. मुंबई आपल्याला माहिती आहे, पण मुंबईचे मूळ निवासी म्हणजे आपले आदिवासीज, आपले कोळीज आणि आपले आगरीज, जे हा बांधव आहेत त्याला आपण विसरूनच गेलो आहेत. आणि आज जे मूळ निवासी दिवस आहेत त्याच्यामध्ये हा लोकांसाठी मुंबईचे 150 वर्षमध्ये काय नीती केली, आज आपले जे गावठण आहेत का कोलीवाडाज आहेत का जे काही पण ते विलेज आहेत त्याची काय कंडिशन्स आहेत. आपण मागे बघू शकतो की आपल्याला मुंबईमध्ये आठवत आहेत की मुंबईमध्ये केव्ज होती, पोर्तुगीज आले आणि ब्रिटिशर्स आले. ते पहिल्यांदा आपण मुंबईमध्ये कल्चर होतं, ते होतं आपले कोळी बांधवाचं कल्चर, आपल्या आगरी लोकांचं कल्चर, आपल्या आदिवासी लोकांचं कल्चर. ते संपूर्ण कल्चर विसरून गेलं. आज कंडिशन्स काय आहेत ते मूळ निवासींची, की ते स्ट्रगल करतायत इलेक्ट्रिसिटीसाठी. त्यांची स्ट्रगल आहेत आज आपला टॉयलेटसाठी. सगळे कोलीवाडास आता काय कंडिशन्स मध्ये आहेत की त्याच्यामध्ये झोपडपट्टी झाली, ते स्लम्स मध्ये बदलले आहेत. त्यांचे बिझनेस आज फिशिंग इंडस्ट्रीजची अशी कंडिशन्स आहेत मुंबईमध्ये की गुजरात बॉर्डर पर्यंत गेला तरी पण फिशचे प्रोडक्शन भेटत नाही. सॉल्ट पेनची कंडिशन्स पण आपण सगळ्यांना माहितीच आहेत की बिल्डर त्याच्या मागे लागले आहेत. तर तेच कंडिशन्स आता ते आदिवासीज कुठे गेले ते आपल्याला माहित नाही. तर आपले जे मँग्रोव्हचे एन्क्रोचमेंट असेल का आपलं जे पॉल्युशन रिव्हरमध्ये गेले आणि त्याच्या कारण आपलं जे सी पॉल्युटेड झालं त्याच्या डायरेक्टली अफेक्टेड सगळं फिशिंग इंडस्ट्री झाली आणि त्याच्या डायरेक्टली इकॉनॉमिकल इफेक्ट झालेत आपले ते मूळ निवासीज ज्याच्याबद्दल आज आपण बोलत आहोत. तर मी तुम्हाला सांगतो की हा जे कंडिशन्स आहेत ते कशामुळे काही हा 70 वर्षाचा आपला आझादीनंतर मुंबईमध्ये त्यांच्यासाठी काय केलं गेलं, काय पॉलिसीज आहेत. त्यांची जे जमीन आहे त्याला आपण बॅकडोर मध्ये टाकितला की भाई सी मध्ये तुम्ही फिशिंग करा की सॉल्ट पेन मध्ये तुम्ही तुमची रोजीरोटी बघा. आणि इकडे त्यांची जी जमीन होती की त्यांची जी रोजीरोटी होती ते सगळ्यांवर एन्क्रोचमेंट झाला. आता त्यांचे जे कल्चर्स होते ते कल्चर तरी एन्क्रोचमेंट झाले. आणि त्याचा मुख्य उद्देश काय की पॉलिटिक्समध्ये मुंबईची जे काही पण पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल कोणी सांगत नाहीत. नॉर्मली काय होतंय, छत्री वाटप आपण केलं का कंबल वाटप केलं की एकदा इलेक्शन झालं की एक बाटली आणि एक कोंबडी. आणि त्याच्यामध्ये हा सगळे जे पाडाज आहेत ते गेलं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. बोरिवली ईस्ट मध्ये चिंचपाडा, मी लहानपणापासून मागतो ते खूप सुंदर एक चिंचपाडा विलेज होता. त्याच्या स्वतःची एक विहीर होती, तिथे एक देवीचं मंदिर होता. आणि हा विलेज धीरे धीरे कन्वर्ट झाला एक स्लम मध्ये. आणि आज काय आहे, तिकडे एक बोर्ड आहे चिंचपाडा रोडचा, पण ते संपूर्ण एक व्हर्टिकल स्लम बिल्डिंग झाला. कम्प्लीट कल्चर नष्ट झाले. तर हा कंडिशन सगळ्याकडे आहेत मुंबईमध्ये. तर त्याच्यासाठी काय की आपला जे काही पण इतका वर्षाचा जे काही पण आपण जे सांगतो की राजनीती मीन्स पॉलिटिक्स इज फॉर पॉलिसीज. राज कराय कोणासाठी की तुमची नीतीसाठी. काय नीती आहेत आपली, काय पॉलिसीज आहेत आपला गावठणसाठी, आपला कोलीवाडासाठी, आपले जे लोक त्यांच्यावर डिपेंड आहेत त्यांच्या इकॉनॉमीसाठी. तर ते पॉलिसीज कोणी तर बघत नाही. आणि जेव्हा हा पॉलिसीज नाही होणार की त्याच्यावर लोक नाही बघणार आणि आपण खाली साजरा करूया मूळ निवासी दिवस. तर मी बरेच वेळा
आपण काय केलं की लोकांना रिलिजियस मध्ये का लोकांना लँग्वेज मध्ये का इकॉनॉमिकल क्लासमध्ये डिवाइड केलंय. तसंच आपण एक वॉल टाकली आहे आपला आणि मूळ निवासी मध्ये, की ते एरियामध्ये जायचं नाही, ते लोकांचा मध्ये जास्ती आपल्याला काय इंटरफेअर्स नाही, त्याला सेपरेशन्स करून आपण ठेवलंय. तसं केव्हा केव्हा मला वाटतंय की जेव्हा जेव्हा मी व्हिजिट करतो कोलीवाडांची का आपले आदिवासी विलेज नॅशनल पार्क मध्ये का आरे मध्ये का केव्हा गोराईमध्ये जातो की केव्हा आपण चारकोप मध्ये गेला आणि हा मँग्रोव्ज मध्ये अजून कुठेतरी लाईट्स नाहीत, अजून कुठेतरी काय सांगतात की प्रॉपर हाऊसिंग नाही, टॉयलेट्स नाहीत. आणि हा मूळ बांधव त्यांना आपण आपला मूळ दिवस कसं सादर करतात की एक छत्री वाटप केली का रेनकोट वाटप केली का थोडे फूड ग्रेन्स घेतले. हाच आपली नीती आहेत का? हाच आपले लोकांची नीतीज आहेत का? ते नीती कसं बदलावलं त्याच्यासाठी मी आज तुमच्या समोर आलो आहे आणि ते नीती बरोबर आपल्याला बोलायचं आहे. त्यांची जे पॉलिसीज आहेत आणि जिथेपर्यंत माझा जे आवाज जातोय की जे लोक हा व्हिडिओज बघतायत की हा व्हिडिओज नंतर जे लोकांना मी रिक्वेस्ट करतो की हा लोकांची पॉलिसीज काय हवी मुंबईसाठी ते आपण पोस्ट करा, ते पॉलिसीज बद्दल बोलूया. आपल्याला खरंच मूळ निवासी दिवस सादर करायचा असेल तर दिलापासून त्यांच्या बरोबर आपण एकत्र व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते मूळ निवासीच आहे तर त्याच्यासाठी आपला एन्व्हायरमेंट ते तर दुरुस्ती करायला यायचे, पण जे हार्टमध्ये जे गॅप असतात 70-80 वर्षात की मुंबई कसं बनली आहे की लोक आले, तर जे लोक आले डिफरंट एरियापासून कम्प्लीट साऊथ एशियनचे लोक इकडे आले वसले, पण त्यांच्या आणि मूळ निवासी मध्ये जे काही पण दुरी झाली आहे ते आपल्याला कमी करायसाठी एकच उपाय आहे आणि ते उपाय आहे की त्यांची पॉलिसीज, गावठांची काय पॉलिसीज पाहिजे. मुंबईचे जे काही पण विलेज आहे कोलीवाडाज आहे त्याला काय आपल्याला SRA मध्ये टाकायचं आहे. सुंदर स्ट्रक्चर्स आहे ते, खाली आर्किटेक्चर स्ट्रक्चर्स नाही पण त्याच्याकडे बरोबर सुंदर कल्चर आहे, त्यांच्या एक स्वतःच्या काय म्हणतात एक आपलं व्यवहार आहेत, एक लाईफ आहे आणि ते लाईफ मध्ये आपण कसं डिफरंट इकॉनॉमी टाकू शकतो, ते लोकांच्या जे गावात आहेत त्याच्या कसं ब्युटिफिकेशन करू शकतो, त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत सुवेजचे की दुसरे त्यांचे रिहॅबिलिटेशनचे की आपण डीपी बनवलं मुंबईचं, डीपी मध्ये कोलीवाडाला काय केलं तुम्ही, त्यांना तर मोस्ट ऑफ द कोलीवाडा आता स्लम सारखं वाटत आहे की पाडाच तर दिसतच नाही. आता खाली दहिसर मध्येच बघितलं तर दहिसर 10 पाडाच्या स्टेशन्स दिलं होतं की कोकणी पाडा असेल की आपलं काजू पाडा असेल की केतकी पाडा असेल की देवी पाडा असेल की दत्त पाडा असेल, तर ते सगळे पाडाच गेले कुठे, काही कंडिशन्स आहेत ते पाडांची, ते आपल्याला बघायला हवं आहे. आणि त्याच्यासाठी आज एक आपण मूळ निवासी जे लोकल ओरिजिन जे असतात ज्याला आपण भूमिपुत्र म्हणतात, ते भूमिपुत्रांसाठी आपण काही छत्री वाटप करून का त्यांच्यासाठी काही डिफरन्स केला की एक फूड ग्रेनचे पॅकेट दिला की त्यांच्या बरोबर एक नाश्ता केला जाऊन आणि ते एक वोटर आहे, हेड काउंट आहे आपल्यासाठी, ते आपल्यासाठी त्यांची जे इकडची जे त्यांचे हक्क होता ते हक्कांसाठी आपण लढायला हवं, त्यांच्या बरोबर आपण लढायला हवं. आणि ते त्यांच्या बरोबरच हा जे आपला मूळ निवासी निवास आहे ते आपण सादर करूया त्यांचे पॉलिसीज साठी, आपले गावठांचे पॉलिसीज साठी, आपले कोलीवाडांचे पॉलिसीज साठी, आपले पाडांचे पॉलिसीज साठी. आणि हा मुंबईमध्ये ते कसं ब्युटिफुल होऊ शकतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपलं जे काय आयडियाज आहे ते माझ्याकडे पाठवा, त्याच्यावर पॉलिसी बद्दल आपण विचार करू आणि ते पॉलिसीज आपण सरकार समोर आपण मांडूया. आणि हा जे प्रॉब्लेम्स आहेत की जे लोक अजूनपर्यंत पाणी नाहीत त्यांच्याकडे अजून रस्ते नाहीत, कुठे कुठे मुंबई सारख्या शहरामध्ये इलेक्ट्रिसिटी नाहीत त्यांच्याकडे, टॉयलेट नाहीत त्यांच्याकडे,
एज्युकेशनसाठी बरंच. मी आता बघितलं बऱ्याचशा पाडांमध्ये आता लोक तिकडे बोर्ड लावतात की तुमच्यासाठी लसीकरण, कोरोना लसीकरण केलंय. हा काय पॉलिटिक्स आहे? ते काय वेगळे लोक आहेत का? तुम्ही कुठे बोर्ड लावला की हा लोकांसाठी, गुजरातीसाठी लसीकरण केलंय की पंजाबीसाठी लसीकरण केलं, बंगालीसाठी लसीकरण, तर आदिवासीसाठी लसीकरण असं बोर्ड कशासाठी? की तुम्हाला गावठणमध्ये फिशिंग कोलीवाडामध्ये तसं बोर्ड कशासाठी की तुम्ही काय डिफरन्स? ते आपले लोक आहेत ना. तर वाय यू आर डिवायडिंग इन रूल्स बिटवीन द टू कम्युनिटीज? वी आर द वन मुंबईकर्स. सो लेट्स टॉक ऑन दॅट की देर इज नथिंग डिफरन्स बिटवीन टू ऑफ अस. आपलं जसं आपण लसीकरण दुसरे लोक घेतात सिटीमध्ये, ते कोणीतरी असू द्या, ते मराठी ब्राह्मण असू द्या की गुजराती बनिया असू द्या की दुसरी काहीतरी कास्टमध्ये असू द्या, तसंच त्यांच्यापेक्षा हा लोकांचा हक हा शहरामध्ये जास्ती आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला छत्री वाटप नको, आपल्याला काही फूड ग्रेनचं वाटप नको, काहीतरी स्पेशल नको. आपल्याला पॉलिसीज पाहिजेत, हार्डकोर पॉलिसीज. आम्ही काही उपकार करत नाहीत सरकार त्यांच्यावर, का दुसरे लोक त्यांच्यावर करत नाही. त्यांच्या हक्कासाठी लढाईसाठी आपल्याला स्वतःला पुढे यायला हवंय. आणि हा लोकांना त्यांचे हक, दे आर द फर्स्ट सिटीजन ऑफ मुंबई. मुंबईचे ते प्रथम नागरिक असायला पाहिजे. आणि ते आपल्याला हा 15 ऑगस्ट पासून, जे आपण आज 9 ऑगस्टला सादर करीत आहोत मूळ निवासी दिवस, तसंच 15 ऑगस्ट साठी ते पर्यंत आपण मला त्यांच्या कसं काय करायचं, त्यांच्या आपण काय त्याच्याबद्दल विचारतो आणि त्यांच्यासाठी काय नवीन पॉलिसीज आहेत ते आपण पेपरवर आणूया, सरकारला पाठवूया. आणि मुंबईकरचे जे काही पण प्रॉब्लेम आहे ते एक बरोबरच घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपले कोळी बांधव काय वेगळेच नाहीत. कारण की लोकांना केव्हा केव्हा तुम्हाला कोण लोकांना सांगितलं की आदिवासी पाड्यामध्ये कसं जायचं, लुटलं तर आपल्याला, की कोलीवाडामध्ये भीती वाटते काही ऍक्सिडेंट झाला तर. चांगले लोक आहेत, आपल्यासारखे लोक आहेत, आपले लोक आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ते जे डिफरन्स आहे ते एकदा आपण एक हिंदी पिक्चर मध्ये म्हणून की कोणी कोलीवाडामध्ये गेला आणि एक मुलगी ऍक्सिडेंट मध्ये गेली आणि एक पिक्चर असं दाखवतात की तिकडे त्यांच्यावर जबरदस्ती केली गेली, पैसे लुटले गेले. ते 70s मधून एक पिक्चर मध्ये होता. ते आज पण लोक तसंच वागतात, माझ्या बरोबर बोलतात, नाही नाही तिकडे आपण कसं जाऊया, ते वेगळं तिकडे कंडिशन्स आहे. अरे गणपतीमध्ये अगर आपले कोळे बांधव नाही उरले तर ही मोठे मोठी जे आपली स्त्रीची मूर्ती आहे ते आपण विसर्जन करू शकतो का? हा जे गणपती कम्प्लीट जे विसर्जनचं जे क्रेडिट जायला हवंय ते आपल्या हा लोकांना जायला हवं. तर ह्यासाठी आपण कसं आपल्याला नवीन नीती, नवीन पॉलिसीज आपण हा लोकांसाठी, आपले लोकांसाठी आणूया. आणि बरंचसं आपण जाऊन स्पेनमध्ये का इटलीमध्ये का युके मध्ये ते आपण त्यांचे विलेज जसं व्हिजिट करतोय, तसंच मुंबईच्या कोलीवाडास, हा पाडास आणि आगरी विलेजेस, ते सगळं कसं आपलं टुरिस्ट मॅपवर आणायचं, त्याच्यासाठी आपण एक सदर पॉलिसीज त्यांच्या कल्चरसाठी, त्यांच्या हाऊसिंग स्कीमसाठी, त्यांच्या फ्युचर इकॉनॉमीसाठी आपल्याला व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज आपण जे सादर करीत आहोत मूळ दिवासी दिवस, त्याच्यासाठी सगळ्यात मूळ दिवासी लोकांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू.